पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कोळवाडी गावात रविवारी सकाळी चोरीच्या संशयावरून मोठा थरार पाहायला मिळाला। रस्त्यावर थांबलेली बोलेरो गाडी गावातील नागरिकांना संशयास्पद वाटली। चोरीची असल्याचा संशय आला। त्यानंतर ग्रामस्थांनी गाडीत बसलेल्या 5 जणांकडे जाब विचारला। त्यानंतर झालेल्या गोंधळात 3 संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। दोघं हत्यारांसह पळून जाण्यात यशस्वी झालेत। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील कोळवाडी रविवारी सकाळी 8च्या सुमारास इथं अचानक मोठी धावपळ उडाली। चोरीच्या संशयावरून एका बोलेरो गाडीतील 5 जणांना स्थानिक नागरिकांनी अडवलं। त्यांच्याकडे असलेली बोलेरो गाडी ही चोरीची असल्याचा संशय ग्रामस्थांना आला। गाडी ओळखीची वाटल्यानंतर स्थानिक युवक विघ्नेश घोलप यांनी गाडीत बसलेल्या एका व्यक्तीकडे गाडीची चावी मागितली। मात्र याच वेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला। वाद वाढताच बोलेरो गाडीत बसलेल्या व्यक्तींनी धारदार हत्यारं आणि गावठी कट्टे बाहेर काढल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। धाडस दाखवत ग्रामस्थांनी एक व्यक्तीला जागेवर, दुसऱ्याला शेजारच्या शेतातून आणि तिसऱ्याला पाठलाग करत पकडलं। त्यांचे आणखी काही साथीदार हातात हत्यारं घेऊन पळून गेले। पकडलेल्या संशयित चोरट्यांना संतप्त नागरिकांनी चांगला चोप दिला। घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिघांना ताब्यात घेतलं आणि उपचारासाठी ओतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक चौकशीत पकडलेल्या संशयितांची नावं सोनू सिंग, पापा सिंग दुधानी आणि जिलू सिंग, शेर सिंग दुधानी अशी समोर आली आहेत। त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यांच्या वाहनातून विविध प्रकारची हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। तर फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास ओतूर पोलीस सध्या करतायत। या घटनेनंतर कोळवाडी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामस्थांच्या धाडसामुळे 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात आले। हत्यारांसह पसार झालेल्या इतरांचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। या प्रकरणाचा तपास सध्या ओतूर पोलीस करतायत। या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।